भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरातील अतिक्रमण तोडण्यासाठी आलेल्या मनपा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली। कारवाई दरम्यान विक्रेते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। घटनेमुळे पालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये काही वेळ तणाव होता। नवी मुंबईच्या उलवेमधील शाळेच्या बांधकाम सुरू असताना कमान कोसळली। कमान कोसळल्याने 3 जण जखमी झालेत। कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना झाल्याचा कामगारांनी आरोप केलाय। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणारे भायखळा आणि सायन स्थानकावर फूट ओव्हरब्रिजचं गर्डर बसवण्यासाठी शनिवारी रात्री 2 विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक हे घेतील। पहिला ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 4:30 या कालावधीमध्ये भायखळा आणि परेल दरम्यान असणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा नवा मुहूर्त ठरलाय। 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणार असल्याची माहिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पालिका अधिकाऱ्यांच्या अतिक्रमणांवरील कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये केला गेलाय। मुंबई उपनगरावर कबूतरखान्याचा भार येण्याची शक्यता आहे। मुंबई पालिका 13 नवे कबूतरखाने सुरू करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कबूतरखाना वॉर्ड अधिकारी जागांच्या शोधात आहेत। मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी 462 कोटींचा निधी देण्यात आलाय। प्रकल्पांना चालना देण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। कुलाबा बांद्रे सिब्स मेट्रो मार्गाची राहिलेली कामे करण्यासाठी 80 कोटी रुपये तर ठाणे कल्याण भिवंडी मार्गासाठी 32 कोटी 50 लाख देण्यात आलेत। ऑक्टोबरपासून नाशिक जिल्हा आणि बाजूचा परिसर सोबतच नाशिक दिल्ली आणि नाशिक हैदराबाद मार्गावर फ्लाईट सुरू होणार आहे। नाशिक इंदूर मार्गे जयपूर फ्लाईट देखील पुन्हा कनेक्ट होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सकडून सेवा उपलब्ध होणार आहे। महिला आणि बालविकास विभागामार्फत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये मिळणार आहेत। यासाठी 40 कोटींचा निधी दिला गेला आहे। राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा दिला गेलाय। विदर्भासह दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिला असून रविवारी कोकण मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। नागपुरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं भेसळ आणि केमिकलयुक्त खाद्यपदार्थावर कारवाई केली आहे। यात 5 लाख किमतीचे गुलाब जामुन, रसगुल्ला, बर्फी मिश्रण आणि दही जप्त केले। गुलाबजामुन रसगुल्ले घाणेरड्या जागेत बनवून ठेवण्यात येत होते। त्याचप्रमाणे यात केमिकल मिक्स करून भेसळ केली जात होती असंही समोर आलंय। नागपुरामध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे। राज्य सरकारला 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्यात। या जलपर्णीमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। सनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे। सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध झालंय। खोटी आणि तथ्यहीन याचिका दाखल करून न्यायालय आणि समाजाची दिशाभूल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दंड हा ठोठावला पाहिजे अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे। मुंबईची लोकल ट्रेन नेहमीच गर्दी, धावपळ आणि गोंधळासाठी ओळखली जाते। मात्र हार्बर मार्गावर शुक्रवारी पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांनी चक्क गरबा खेळलाय। नागपूर जिल्हा वक्फ अधिकारी तौफिक अहमद यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। तौफिक अहमद शफीक अहमद यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं तत्काळ निलंबित केले। नागरिकांकडे कार्यपद्धतीबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या, त्यानंतर ही कारवाई केली गेली आहे।
रिंग द बेल फॉर सिक्युरिटी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय। डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र हे जगातील प्रगतिशील राष्ट्रांसाठी आदर्श ठरत आहे। सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय।